नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। डाळ तांदूळ न भिजवता अगदी इन्स्टंट आपण आज रवा इडली कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 1 कप जाड रवा घेतलेला आहे। त्याच कपने मोजून आपल्याला 1 कप इतकं दही वापरायचं आहे। 1 टीस्पून तूप, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धा टीस्पून चणा डाळ, 2 काजू बारीक चिरून घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं ते काढून घेऊया। तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तूप इथे गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी काढून घेऊया। मोहरी तडतडायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये चण्याची डाळ काढून घेऊया, उडदाची डाळ, काजूचे तुकडे, यामध्येच हिरवी मिरची सुद्धा काढून घेऊया आणि कढीपत्त्याची पानं। लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर हिरवी मिरची कमी वापरली तरी देखील चालू शकते। आता एक 10 ते 15 सेकंदसाठी मिक्स करून घेऊया। सर्व जिन्नस आपण परतून घेतलेले आहेत। आता यामध्येच रवा काढून घेऊया आणि रवा छान आपण लो ते मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घेऊया। रवा आपण हलका रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थोडंसं थंड करून घेऊया। रवा इथे कोमट झालेला आहे। यामध्येच आपण 1 कप इतकं दही काढून घेऊया, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। यामध्येच मी अर्धा कप इतकं पाणी सुद्धा टाकून घेते। हे बघा, मिक्स करून घेऊया। सर्व व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे। आता आपण हे झाकून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया। 15 मिनिट झालेले आहेत। आपलं बॅटर इथे छान मुरलेलं आहे। यामध्ये मी आणखीन थोडं पाणी टाकून घेते, कारण का हे पीठ घट्ट झालेलं आहे। हे बघा, पाणी टाकून मिक्स करून घेऊया। जसं इडलीचं बॅटर असतं ना, त्या प्रकारे आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे। हे बघा, एवढं पातळ आपण हे करून घेतलेलं आहे। यामध्ये मी लेमन फ्लेवरचं एक इनोचं पॅकेट पूर्ण काढून घेते। मिक्स करून घेऊया। इनो वापरायचा नसेल तर तुम्ही 1 टीस्पून इतका बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता। मिक्स करून झालेलं आहे। आता आपण जे इडलीचे प्लेट घेतलेले आहेत, हे बघा, याला तेल लावून घेतलेलं आहे। यामध्ये मी काढून घेते। हे बघा, याच प्रकारे उर्वरित प्लेटमध्ये सुद्धा काढून घेते। सर्व प्लेटमध्ये इथे मी इडलीचं बॅटर काढून घेतलेलं आहे। आता आपण हे कुकरमध्ये ठेवून 15 मिनिटांसाठी वाफवून घेऊया। इडली आपण 15 मिनिटांसाठी वाफवून घेतलेली आहे। त्यानंतर मी बाहेर काढून 5 मिनिटांसाठी थंड करून घेतलेली आहे। आता आपण ही डिमोल्ड करून घेऊया। गरम असताना जर का तुम्ही काढायला गेले तर इडली तुटू शकते। हे बघा, मस्त आपली इडली निघालेली आहे। याच प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली रवा इडली बनवून तयार झालेली आहे।
ही इडली तुम्ही सांबार आणि चटणीसोबत खाऊ शकता। सांबार आणि चटणी कशी बनवायची याची रेसिपी मी या अगोदर आपल्या चॅनलवरती दाखवलेली आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही ती बघू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।